तिथे महाराजांच्या विजयाचा पराक्रम दिसून यायचा। प्रत्येक वेळेला तिथे ढोल ताशे आणि नगारे वाजायचे। म्हणजे हा किल्ला आम्हाला बनवताना खूप म्हणजे प्रत्येक भिंत उभारताना आपल्या छत्रपतींची आठवण, त्यांनी केलेले पराक्रम हे डोळ्यासमोर उभे राहत होते। त्यांनी किती मेहनत केली असेल। म्हणजे आपली कलाल बांगडी तोफ आहेत, यावर 500 पेक्षा अधिक जास्त तोफा आहेत। आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे। तर ये पावनखिंड, याच पावनखिंडमध्ये शिवाजी महाराजांचे मावले आणि सिद्धी जवळची फौज यांच्यामध्ये भीषण युद्ध झालेला। हा किल्ला बनवण्यासाठी आम्हाला 7 ते 8 दिवस लागले आणि हा किल्ला बनवण्यासाठी आम्ही 300 ते 350 विटा आणि 5 ते 6 बैलगाडी माती, काली माती, मला याचं बक्षीस भेटणार आहे आणि 25 तारखेला आपला समारंभ निवाली पाड्यावर आहे। तर त्यावेळी तुम्ही हजर राहायचं, तिथे तुमचा सत्कार केला जाईल आणि असंच प्रयत्न पुढच्या वर्षीही करा। नमस्कार मित्रांनो, मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, विषय असा आहे की आज चाललो आपण किल्ले बघायला म्हणजे आपण काही गडानो नाही चाललो। विषय असा आहे की दिवाळी म्हणून सर्वजण एक किल्ले बनवल्यात। आपल्या पप्पू दादा भोईरने एक कॉम्पिटिशन ठेवले, म्हणजे स्पर्धा ठेवली किल्ल्यांची, म्हणजे उत्कृष्ट किल्ला आणि प्रत्येक एक गाव एक किल्ल्याची अशी स्पर्धा ठेवलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं असं बक्षीस ठेवले। तर तेच आपण कव्हर करण्यासाठी आपण चाललो प्रत्येक गावात जायचं आपल्याला। तर पहिले तर आपल्याला जायचं डालपाड्या, तिथे मोठा किल्ला बनवलेला आणि कोणता बनवले मला पण माहित नाही। चला मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, तुम्ही पण लास्टवरच बघा। टॉपचेच किल्ले असणार आणि टॉपचाच विषय असणार आहे। जंजिरा किल्ला बनवलाय, त्यावर सर्वात मोठी कलाकार म्हणजे आपली कलाल बांगडी तोफ आहेत, यावर 500 पेक्षा अधिक जास्त तोफा आहेत। दारुगोळा कोठा, मुख्यतः म्हणजे गोड्या पाण्याचं तळाव, विहीर, राजवाडा, बालेकिल्ला ज्यावरून नजर ठेवता येईल, शिवमंदिर, दर्या दरवाजा, 2च दरवाजे आहेत, एक मुख्य दरवाजा आणि दर्या दरवाजा, आणि अरबी समुद्राने वेढलेला आहे। आता जो आपला जो ग्रुप आहे, आज आपण तुम्ही मुरुड जंजिराचं जे इथं एक प्रकारे एक शिल्प उभं केलं आहे, आपण एक किल्ला बांधला आहे, परंतु तुमच्या 9 जणीपैकी प्रत्यक्ष तिथं कोण जाऊन आलं आहे? येस, ओके, म्हणजे तुम्ही तिथल्या ज्या किल्ल्याचे जे भाग आहे, तिथले जे ठिकाण आहे ते तुम्ही स्वतः बघितले, पण ते तुम्ही त्यांना विश्लेषण करताना म्हणजे तुमच्यासोबतच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही तसं सांगितलं आहे का? तुमच्यापैकी कोणतरी माहिती द्याय का? तर मी पहिल्यांदा तुम्हाला किल्ल्याचा इतिहास सांगते। या किल्ल्यावर आधी कोळी बांधवांचा वास्तव्य होतं, पण चोर लुटारू यांच्या संरक्षणासाठी त्यांनी आधी लाकडी तटबंदी केली होती, पण 1600 मध्ये मुघलांनी त्यांवर अत्याचार करून ते हा बेट हिसकावून घेतला। मग मुघलांनी त्यावर दगड मातीचा तटबंदी बांधली व तिथे त्यांचं साम्राज्य उभं केलं। या किल्ल्यावर मराठ्यांनाच काय तर पोर्तुगीज, इंग्रज यांना कोणालाच सत्ता मिळवता आली नाही। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी अनेकदा प्रयत्न करून त्यांना अपयश आले, कारण या किल्ल्यावर 19 ते 22 बुरुज आहेत आणि 500 पेक्षा अधिक तोफा होत्या, त्यामुळे सहसा कोणाला जिंकता आलं नाही। त्यातली म्हणजे तोफ ही त्यात कलाल बांगडी, ती पंचधातूंनी बनलेली आहे, ती 12ही महिने थंडी असते। आणि अजून 2 आपण बोलू शकतो की गोड्या पाण्याचे तलाव, इतक्या मोठ्या समुद्रात एक गोड्या पाण्याचं तलाव आणि विहीर आहे, हे असणं खूपच म्हणजे रेअरली आहे, तरी पण आहे। म्हणजे काय आधीच्या लोकांचं माइंडसेट असेल की कसं करायचं हे सगळं, आणि एक्सपिरियन्स ही सांगेल काय आला आम्हाला एक्सपिरियन्स। म्हणजे हा किल्ला आम्हाला बनवताना खूप म्हणजे प्रत्येक भिंत उभारताना आपल्या छत्रपतींची आठवण, त्यांनी केलेले पराक्रम हे डोळ्यासमोर उभे राहत होते। त्यांनी किती मेहनत केली असेल, किती म्हणजे हा किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी लढाई केली असेल, हे अनुभव। आणि आम्ही मुलींनी सुद्धा खूप मेहनत केली, दिवस रात्र एकत्र येऊन, दिवसा पेपर देऊन रात्री आम्ही सर्व इथे काम करायचो 4-4 वाजेपर्यंत सकाळी। आणि आमच्या म्हणजे गावातले सर्व लोकांनी खूप सहकार्य केलं आम्हाला, आर्थिकसुद्धा त्यांचे आयडियाज, त्यांनी इकडे येऊन आम्हाला सांगितलं खूप काय काय कसं बनवायचं वगैरे, खूप चांगला अनुभव राहिलं। छान, तुमचं अभिनंदन। एक म्हणजे मुलींनी पुढे येऊन हा असा किल्ला बनवला, ज्याप्रमाणे जिजाऊने शिवरायांना घडवलं त्याचप्रमाणे आत्ताच्या युगात सुद्धा मुलींनी पुढे यायला पाहिजे आणि आपली ही संस्कृती आपण ती जिवंत ठेवली पाहिजे। खूप छान, चांगला तुमचा चांगला प्रतिसाद। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज, गणपती, गणाश्वपती, भूपती, प्रजापती, स्वर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत,
अष्टप्रधान द्वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. नमो पार्वती पते हर हर महादेव. आणि मित्र अशा प्रकारे आता आपण पोचल्या दुसरा किल्ला बघायला. कुठं माहिती आहे का दुसरा किल्ला बघायला आल्यावर? भाई आपल्याच गावात वसार गावात आल्यावर आपल्या म्हात्रेपाड्यात आपला अक्षय दादाने किल्ला बनवलेला आहे. आणि टॉपचाच विषय असतं कोणता किल्ला बनवले तो बघण्यासाठी ब्लॉग लास्ट परत बघा. इस्त्या गाऱ्यात भरून चालल्यात. विषय टॉपचा आहे. पप्पू दादानी मोठं आयोजन केलं आणि इथूनच किल्ला एकदम कडक असा मोठा दिसतं. मेहनत पण पीक आहे. अक्षय दादा असं दिसल्याच किल्ला टॉपचाच विषय असतं. किल्ला बघा कसला कडक बांधले पद्मदुर्ग बांधले. आता काय डिटेलिंग प्रॉपर कसा काय विषय तुम्हाला समजेलच. मग काय ब्लॉग लास्ट परत बघा. बांधकाम दाखवले ते सुद्धा पूर्णपणे मातीचं आहे. विटा आणि मातीचा वापर केलेला आहे. ध्वज सुद्धा आम्ही लाकडापासून आपण जो किल्ला आता या किल्ल्याची जी बांधणी केली आहे आता छोट्या स्वरूपात तर आपला पहिला उद्देश काय आहे हा पद्मदुर्ग बनवण्याचा? किल्ला बनवण्याचा उद्देश आमचा एकच होता. आम्ही फेब्रुवारीमध्ये जेव्हा जंजिराला गेलो तेव्हा आम्हाला तिथे समजलं का बाजूला आपला पद्मदुर्ग आहे. जंजिरावर गेल्यानंतर आम्हाला पाहिली गावात आपलं पार्किंगचे पैसे द्यायला लागले. त्याच्यानंतर तिकीटचे पैसे द्यायला लागले. किल्ल्यात एंट्री करायचे पैसे ते माहिती सांगणे त्यांचे पैसे एक तर ते हिंदीमध्ये माहिती सांगतात. आम्ही त्यांना फोर्स केले का मराठीमध्ये सांगा ते पण नाही सांगितले. आणि तिथे आपल्याला शिवजयंती येऊन साजरी नाही करून दे किंवा शिवरायांचा जयघोषसुद्धा करून नाही दे. आपला श्रीमलंगडचा उल्लेखसुद्धा त्यांनी आजीमलंगड असा केला. तेव्हा त्यांना आम्ही विरोध केला पण आम्ही छोटी मुलं असल्यामुळे तिथे आम्ही करू शकलो. अशा भरपूर गोष्टी मुरुड जंजिऱ्यावर आहे. त्या गोष्टींचा आम्ही अनुभव घेतल्यानंतर तिथे आधी सिद्धीचा किल्लांचा तिथे त्यांचं कौतुक होते. आज ते छाती टोकून सांगतात का ते शिवा कभी जंजिरा जीत नाही पाहिजे. त्याला उद्देशून आम्ही शिवरायांनी ज्या उद्देशाने हा पद्मदुर्ग किल्ला बांधला त्यामुळे आम्ही हा किल्ला निवडला. म्हणजे आपला उद्देश हा आहे की ज्या प्रकारे जंजिऱ्याची जशी प्रसिद्धी आहे त्या प्रकारे त्या प्रकारचं प्रसिद्धी जायचं असेल तर एक दोघे जण असल्यावर एंट्री नाही होत. बोटीनं जायला कमीत कमी 10 जण पाहिजे. आणि तेच जंजिराचा बघितला तर भरपूर लोक तिथे जातात. तिथं पैशांचाही जास्तपणे हे होतं खर्च. आणि ते शिवरायांनी आपल्या याच्यासाठी बांधला. तिथे कोणी आणि किल्ला बांधताना पोर्तुगीज असतील किंवा ब्रिटिश आणि ते शिवरायांनी आपल्या याच्यासाठी बांधला. तिथे कोणी आणि किल्ला बांधताना पोर्तुगीज असतील किंवा ब्रिटिश असतील आणि सिद्धिकडून आक्रमण होत असताना शिवाजी महाराजांनी 300 मावल्याने घेऊन हा किल्ला उभा केला. म्हणजे पद्मदुर्गला जाण्यासाठी व्यवस्था असेल, व्यवस्था असेल, माहिती घेणारी माणसं असतील, ही सर्व मराठी जर असली तर खूप चांगल्या प्रकारे त्याचा प्रभाव पडू शकतो. आणि तेच तुम्ही लोकांना दाखवण्याकरता हा पद्मदुर्ग जंजिरावर गेलो तिथे अन्य धर्मीय ते त्यांचे गुणगान करतात. आपण महाराष्ट्रात राहून जर आपण असेल तर आपण विचार करायला पाहिजे का शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं, आपण काय केलं. पुरातत्व खात्याने याच्याकडे लक्ष द्यायची गरज. आम्ही प्रत्येक वेळी करतो तेव्हा एक काही ना काही उद्देश घेऊन करतो. तर किल्ल्याला आपला काय तरी असला पाहिजे. आता तुम्ही ही आपल्या इथं ही किल्ला बांधत असताना तुम्हाला असं वाटतं तुम्ही जास्तीत जास्त पर्यावरणपूर्वक अशा गोष्टीची वापर केलेला आहे? आम्ही पूर्णपणे पर्यावरणपूर्वक बनवले. आतमध्ये जे बांधकाम दाखवले ते सुद्धा पूर्णपणे मातीचं आहे. विटा आणि मातीचा वापर केलेला आहे. ध्वजसुद्धा आम्ही लाकडापासून तयार केलेला आहे. आणि आतमध्ये भुसा टाकीतला आहे, माती टाकीतली आहे. कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाला त्रास होईल असं काही केलं नाही. प्लास्टिकचा काही वापर केला तुम्ही? नाही. आतमध्ये पूर्ण लाकडं वगैरे टाकून ते कवर केलेलं आहे. त्याच्यावर माती टाकली. छान छान. तुमचं आधी तुम्ही चांगल्या प्रकारे पण केलेलंच आहे. प्रत्येक वेळी करतो त्यावेळी येत असतो. ज्यावेळी आम्ही प्रतापगड बांधला त्यावेळी कबर आहे की तिथे जाऊन पूजन करतात. ते काहीतरी चुकीचं आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. आधी औरंगाबादच्या अवलादी दिवंत आहेत ते कार्य करतात प्रत्येक. बरोबर. ते कुठेतरी बंद झालं पाहिजे. बरोबर. मलंगडचा किल्ला दाखवला तेव्हा आम्ही इथल्या सामाजिक समस्या आणल्या. आपले 24 गावांना शिकवणारे जी मलंगडची शाळा आहे डॉक्टर हायस्कूल तो आज पाटकेली झालं आहे. कुठेतरी त्याचा तिथे विकास होणे गरजेचं आहे. किंवा मलंगडचा प्रश्न असेल. या गोष्टी ऐतिहासिक वास्तू म्हणून आपण त्याची जपणूक केली पाहिजे. आणि ते फक्त तिथं कुठल्या धार्मिक याचं अतिक्रमण न करता ज्या स्थितीमध्ये ज्या आहेत
ते आणि तसं त्याच झालं पाहिजे. प्रमाणात त्याचं पुढे ऐतिहासिकरण ती राहणं हे शिल्लक म्हणजे चांगलं आहे. आणि पद्मदुर्गाची तुम्ही निर्मिती केली त्याबद्दल तुमचा अभिनंदन. हा किल्ला जास्त वेळ निवडत नाही, आम्ही समस्या दाखवण्यासाठी हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय मलंग. श्री मलंग. आई भवानी शक्ती दे. मलंगडाला मुक्ती दे. आणि मित्र, अशा प्रकारे कडक असा पद्मदुर्ग किल्ला बनवलेला आपल्या अक्षयदादाने एकदम टॉपचाच विषय होता. आणि आत्ताची जी वास्तुस्थिती आहे ती सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या जतत नाही आपण बोलला तरी चालेल. विषय जरा गंभीर आहे. आणि ठीक आहे, आता आपण चाललं कुठं माहिती आहे का, मनात माहीत नाही म्हणून कुठे चाललं ते बघण्यासाठी व्हिडिओला बघत राहा आपल्या, तेव्हा समजेल आपण कुठे चाललो. विषय एकदम टॉपचा आहे. आणि मित्र, अशा प्रकारे दुसरा किल्ला बघायला चालला, तिसरा किल्ला बघायला चालला, तो पण आपल्याच गावात आहे. कुठं माहिती आहे का, गावदेव मंदिराच्या समोर. टॉपचाच विषय. चला दाखवतो तुम्हाला कोणता किल्ला बनवले. हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तो महाबळेश्वरपासून 31 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला भोरड्या डोंगरावर आहे. प्रतापगड शिवाजी महाराजांच्या सांगण्यानुसार मोरोपंतांनी बांधलेला आहे. याच प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी बल्लाळ अफजलखानाचा वध केला. तुझे घरची मंडळी आहे का फक्त, घरातली नाही का फक्त माणसं? हा, तुझा ग्रुप आहे ना. छान, तुम्ही चांगला प्रयत्न केलाय आणि याहीपेक्षा पुढच्या वर्षी तुम्ही चांगल्या प्रकारे अजून प्रयत्न चांगला कराल अशी अपेक्षा आहे. मित्र, अशा प्रकारे मस्तपैकी प्रतापगडाचा जस्ट आपण बघितलेला आहे. आणि आपला तिसरा किल्ला होता. आता आपण चाललो चौथा किल्ला बघायला, तो पण आपल्याच गावात. कुठं माहिती आहे का, आमच्या घरात म्हणून आमच्या बाबाबाईंनी. तर ठीक आहे, ब्लॉग लास्ट परत बघा कोणता बनवले तो मला माहीत आहे, पण मी सांगणार नाही, नाही तर तुम्ही लगेच पुरेपूर टाकला मग त्याला मजा नाही ना. अशी डायरेक्ट गँगच्या गँग आहे, पक्की मोठे आयोजक आहेत. भरपूर अशी माणसं घेऊन आले आपण. आणि विषय असा आहे, प्रत्येकाला भाई प्रोत्साहन दिलं जातं, बारीकपासून तर मोठ्यापर्यंत. तर ठीक आहे मित्र, ब्लॉग लास्ट परत बघा, अजून भरपूर किल्ले आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर मित्रांनो, मी बनवलेला किल्ला पावनखिंड. तर पावनखिंड फक्त आपल्याला बनवून जमणार नाही, कारण की त्याच्या मागे 2 गड आहेत, एक आहे पन्हाळा आणि एक आहे विशालगड. तर ज्यावेळी महाराज पन्हाळावरनं विशालगडाकडे जात होतं, तर मित्रांनो यो पन्हाळगड किल्ला. तर या पन्हाळगड किल्ल्याला 2 दरवाजे आहेत. तर याच किल्ल्यावर महाराज विराजमान होते. ज्यावेळी सिद्धीचा वेढा घातला त्यावेळी महाराज इथून विशालगडाकडे जायला निघले. तर रात्री महाराजांना इथून जायचं होता. तर महाराज वेगळ्या रस्त्याने गेले आणि आपले जे मर्दगडी वीर शिवाकाशी यांना पालखीत बसवले, कारण की ते सेम शिवाजी महाराजांसारखे दिसायचे. मग तिथून हा रस्ता घेता पावनखिंडला. तर पावनखिंड मध्ये पूर्ण जंगल आणि हा रस्ता पूर्ण खिंडी टाईप होता. या खिंडीचे नाव पहिले घोडखिंड होते. मग जेव्हा शिवाजी महाराजांच्या मावल्यांनी रक्त लागून हा खिंड पावन झाली, मग तेव्हापासून या खिंडीचं नाव पावनखिंड असे झाले. तर ही पावनखिंड, याच पावनखिंडमध्ये शिवाजी महाराजांचे मावले आणि सिद्धी जावची फौज यांच्यामध्ये भीषण युद्ध झालेला. तर शिवाजी महाराज इथे थांबत होते. त्यावेळी बाजीप्रभूंनी सांगितलं, तुम्ही थांबू नका, इथे तुम्ही पुढे व्हा, कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मग तिथून महाराज विशालगडाकडे गेले आणि महाराजांनी तोफांची इशारा दिली, कारण बाजीप्रभूंनी सांगलेला जसेच तुम्ही गडावर पोचाल तोफांची इशारा द्या. थेट 5:30 वाजता तोफांची इशारा आली. ये 3 या पुढे या. ब्रदर अँड सिस्टर ग्रुप. कनिष जयवंत वायले. कनिष जयवंत वायले. पन्हाळगड टाका. सृष्टी. आम्हीच बनवतो. आता गेले 2 वर्ष झाले आम्ही बनवतो. सर्वात पहिले आम्ही सिंधुदुर्ग बनवलेला, मग त्यानंतर आम्ही गेल्या वर्षी प्रतापगड बनवला ना, यावर्षी पन्हाळगड बनवला. ओके. तुम्हाला कोणी सांगितलं असं म्हणजे बनवायला पाहिजे आपण म्हणून? आम्ही तसं आता इकडे तिकडे बघून. ओके, म्हणजे दुसरीकडचे बनवलेले तुम्ही बघता. मग तुम्हाला काय म्हणजे महाराजांविषयी असं काय वाटतं? असं खूप आता गर्व होतो महाराजांच्या बद्दल. आता त्यांनी आपला एवढा हिंदू समाज आपला जपला, त्यांनी आपले एवढे मावले आपल्यासाठी, यांनी एवढं जीव दिलं. ओके, त्यांची आठवण आपण ठेवायला पाहिजे, बरोबर.
आणि मग हे गड किल्ल्याची संस्कृती आपण जपली पाहिजे, बरोबर. आता तुम्ही याच्यामध्ये फक्त माती आणि पाण्याचा वापर केला आहे? हा, माती, पाणी आणि दगड आणि मग माऊली. ओके. बाकी हे अजून काय वापरलंय? आता हे कुठं वापरलं थोडंसं आणि झाडं लावली थोडीशी, झाडांचं फुल यावं म्हणून. कलर वापरलाय का? हा, कलर वापरला. ठीक आहे. पण तो कलर नैसर्गिक नसेल ना? कोणता? नाही, तो आपला विकत आणला असेल? हा, विकत. ठीक आहे. नेक्स्ट टाइम त्यामध्ये कुठेही केमिकल मिक्स असं आपण साधारण वापरायचं नाही. आता तुमचं वय अजून छोटं आहे, बरोबर आहे, पण तुम्ही चांगला प्रयत्न केला आहे, बरोबर. आणि तुम्ही बोलले की 2-3 वर्ष झाले तुम्ही कंटिन्यू करताय. हां, आणि यापुढे तुम्ही असंच बनवत राहा. ओके. तुला काय बोलायचं आहे? तू मदत केलीस ना दादाला? काय काय मदत केली दादाला तू? ती म्हणजे असं ते काय बोलतात, तडबंदीसाठी केली. अजून ओके. माती हे करायसाठी, माती प्लेन करण्यासाठी दरवर्षी करत असते का सोबत की याच वर्षी केली? ओके, छान. अभिनंदन तुमचं दोघांचं. मस्त मस्त बनवलं, खूप छान बनवलं. यायचं तुम्ही आहे का 25 तारखेला? हां, निवडली पाड्यावर जमेल नाही यायला? लोकेशन काय आहे? नेवाली पाडा आपला ग्रामपंचायत ऑफिस आहे बाजूला, तिथे याचं तिथं आपलं आयोजन आहे. सर्व टीमला आपण तिथे बोलवलं आहे बक्षीस वितरणासाठी. आणि तिथे काय पहिला नंबर, दुसरा जे पण काय नंबर असतील ते आपण त्या दिवशी ते घोषित केले जातील आणि त्या सत्कार केला जाईल आणि सन्मान सर्वांचा केलं जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मित्र, अशा प्रकारे आता आपण चालले आहोत आपल्याच गावातला तिसरा किल्ला बघायला. त्यांनी मल्हारगड बनवलेला आहे. आपली एंट्री इथनं आहे. एंट्री वरून आपल्याला 2 तोट दिसणार आहेत. इकडनं गेले तर इकडे मावले आहेत. मग इकडनं राईट साईडला गेले तर इकडे खंडोबा आणि महादेवाचं मंदिर आहे 2. इकडे विहीर आहे. आणि इकडनं जर पुढे आलो तर इकडे तलाव आहे. तलावातनं तिकडे पण एक विहीर बनवलेली आहे. आणि इकडनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान आहे. मल्हारगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचा किल्ला आहे बनवलेला. हा किल्ला पुणे हुल्लेश्वर या सोनेरी गावाजवळ आहे. हा किल्ला सरदार फ्रेंड्स यांनी 1765 साली बनवला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मित्र, आताच आपण एक आपल्याच गावातला दुसरा सुद्धा राजगड बघायला आलोय. म्हणजे का म्हणून बनवला? राजगडच का बनवला? म्हणजे कारण की तो जो किल्ला होता तो म्हणजे महाराष्ट्राची जी शान होती. आणि तो म्हणजे पहिला जो किल्ला होता जो म्हणजे जिंकला होता आपल्या शिवाजी महाराजांनी. तुमचं अभिनंदन, खूप चांगला प्रयत्न केला आहे आणि नक्कीच तुम्हाला याचं बक्षीस भेटणार आहे. आणि 25 तारखेला आपला समारंभ निवाली पाड्यावर आहे, तर त्यावेळी तुम्ही हजर राहायचं तिथे, तुमचा सत्कार केला जाईल. आणि असंच प्रयत्न पुढच्या वर्षीही करा, जेणेकरून अजूनही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून अजूनही मोठे प्रयत्न करायचा प्रयत्न करा तुम्ही. तुमचं अभिनंदन, खूप छान किल्ला बनवला. मित्र, अशा प्रकारे 6वा किल्ला सुद्धा आपण बघलेला. आणि 6वा किल्ला आपला कुठला होता माहिती आहे का? राजगड. तर आता नक्की कुठे जायचं माहीत नाही, कुशिली जायचं आहे की नेवाली पाड्यावर जायचं आहे. मॅनेजमेंट लावतात लोहगडातून गेल्यावर वरती लागतो गणेश दरवाजा. वरती आपण जर आतमध्ये गेलो तर बुरुज लागतात. बुरुज गेल्यावर आतमध्ये एक कोठी गेल्यावर वरती चढलो का आपल्याला तुटलेली तोफ आहे. तर वरती गेलो तर आपण तिकडे एक बुरुज आहे. वरती गेल्यावर पाया लागतं. पाया म्हणजे आपण बघितलं तर एक सुंदर अशी शिडी आणि वरती एक दरवाजा आहे. दरवाजाचा वरती गेलो तर नारायण दरवाजा लागतो. वरती गेल्यावर किल्ल्यावर गेल्यावर छान असं रूप आहे.
वरती लगे धान्य कोठी आहे, धान्य कोठी दरबार आहे, बुरुज आहे. बुरुजचं जे वरती गेलो तर वरती लागतो सभा भरवत होते. ते सभाची जागा आहे, एक सुंदर अशी जागा आहे ते जिथे महाराज आपल्या मावळ्यांना काही सूचना सांगत असतील, प्लॅन सांगत असतील तर आपण तिथं बघू शकता. तर महाराजांची जो जाता आहे आपण जुन्या काळात बघू शकतो, आता हे आल्यात पण आता शिवाजी महाराजांचं बोललं तर काळ वेगळा होता. तर त्यानुसार एक जाता सुद्धा आपल्याला बघायला भेटेल. तर शिवलिंग मंदिर आहे, शिवलिंग मंदिर आहे. वरत्याला का कोरीगड आहे, कोरीगडाला पाय झालेला बुरुज आहे, पाया झालेला बुरुज आहे. वरती आपण पुढे गेलो लोहगडाच्या इंचुकाडावर तर टाका आहे, एक टाका आहे, टाक्यामध्ये पाणी सुद्धा छान आहे. लोहगड इंचुकाडावर आल्या पुढे सरळ आलो तर आपण एक बुरुज लागतो. त्या बुरुजाचा आकार पाहून एवढा सुंदर वाटतं की जे त्याच्या बाजूला जागा आहे, हिरवी झाडे असेल काय असेल, वातावरण खूप छान वाटतं. तो इकडे आले तर त्या साईडला पूर्ण आपण परत जाऊया कारण काही गोष्टी अजून बाकी आहेत. वरती आलो तर आपल्याला एक लक्ष्मी कोठी आहे, लक्ष्मी कोठी तिथं बोलला तर लक्ष्मीचं असं मंदिर सुद्धा आहे. त्यानं धान्य असतील काय असतील, घोड्याची पागा सुद्धा आहे, घोड्याची पागा आहे, उधार वस्तूचे टोक सुद्धा आहे इथे, खूप छान आहे. त्याच्याच बाजूला थोड्या अंतरावर एक मोठा तलाव आहे. त्या तलावात निर्माणभूत म्हणजे चांगले आहे, पाणी बिणी खूप छान आहे. आपण जो लोहगड किल्ला बनवला तर लोहगड किल्ला बनवण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे? उद्देश म्हणजे असा की दादा बोलले की आपल्या इकडे किल्ल्याची स्पर्धा आहे तर प्रत्येक मलंगड विभागात गावागावात किल्ले घेतलेत का तुम्ही सहभाग होणार आहेत का? तर यांचे मित्र आहेत बालू म्हात्रे, तर त्याही बोलले की आमचेच वर्गमित्र त्याही स्पर्धा ठेवले, तू काही बनवू शकतो का किल्ले बिल्ले असं म्हणजे घेऊ शकतो का स्पर्धेत भाग? मी बोललो ठीक आहे. तर दादाला मी फोन केला, ते बोलतं एवढी नोंदणी झाली तर बरीचशी किल्ल्यांची नोंदणी झालेली. तर मी बोललो मी की लोहगड घेतो मी, कारण लोहगडची थोडी जानकारी होती मला. आणि दादा बोलले तिथं ऑफिसला जाऊन दादा बोलले की मी जाऊन आलो त्या किल्ल्यावर, हे दिसायला छान आहे आणि युनिक गोष्ट आहे तिथं. तर दादा ठीक आहे तुम्ही तर आता जाऊन आलेत. तर मी एक ध्येय ठरवला, एकटाच रात्र दिवस काम चालू, 3:30-4 वाजायचे एकट्याला. लोहगडावरती म्हणजे तुम्ही गेले का कधी? गेलो नाही पण जानकारी होती. ओके, हां माहिती होती. माहिती म्हणजे हे तुम्ही जे आता ही जी कन्सेप्ट बनवली तुम्ही प्रत्यक्ष किल्ला बघितला नाही? प्रत्यक्ष नाही बघितला, तुम्ही चित्रावरून बनवला? हा चित्र बघून? हा गुगलवरून. म्हणजे तुम्ही आणि दादानी पण काही गोष्टी सांगितलेल्या दाखवलेला मोबाईलमध्ये का बाबा हे बघा एवढे भारी भारी आहेत, तोफ आहेत, तुटलेले तोफ आहेत, आपल्या धान्य कोठे आहे, तलाव आहेत, 16 कोटी तलाव आहे, कबर आहे. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मित्र अशा प्रकारे आता आपण जस्ट कुशली गावात बघला लोहगड. आणि पहिले जाताना अपडेट टाकीत असता मी कुठे चाललं, पण विषय असा झाला की आपला फोन डायरेक्ट गरम होतं ना डायरेक्ट बंद होतं ना. आयफोनचं फीचर आहे भाई, डायरेक्ट फोन बंद, मग विषय टॉपला जातो जरा. म्हणून दुरुस्त समजून जा, म्हणून सांगता फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, पटकन पैसा चालू होते. डायरेक्ट गोप्रोच घेऊन टाकू, डायरेक्ट नादच करून टाकू. मग काय आता चाललं आपण मांगरुल गावात. अजून 4-5 म्हणजे किल्ले आहेत आपले. ते थांबा ना, त्यांनी पेटली नाही. पेडो तर जय शिवराय. आम्ही मांगरूळकर, आम्ही बनवलेला आहे सिंधुदुर्ग किल्ला. हा किल्ला बनवण्यासाठी आम्हाला 7 ते 8 दिवस लागले. आणि हा किल्ला बनवण्यासाठी आम्ही 300 ते 350 विटा आणि 5 ते 6 बैलगाडी माती, काली माती आणि खडी आणि वाळू वापरलेले आहे. किल्ला शब्द ऐकताच मराठी माणसाच्या मनामध्ये एक छबी उभी राहणारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याने निर्माण केलेल्या वस्तू व त्यांना कोटी कोटी नमन. सिंधुदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्हा मालवण येथे अरबी समुद्रात 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर बसलेला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला नौदलासाठी अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. आणि हा किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर एक असं मंदिर आहे जे श्री राजाराम महाराजांनी त्यांच्या काळात छत्रपती शिवाजी राजेश्वर मंदिर बनवलेलं आहे. त्यामध्ये त्यांची मूर्ती आहे, बिना दाढी व मुशीची मूर्ती आहे. आणि या किल्ल्यावर
छत्रपती शिवाजी महाराजांचा डावा पायचा ठसा आणि उजव्या हाताचा ठसा आहे. हा किल्ला 25 नोव्हेंबर 1634 भूमिपूजन केला होता आणि 29 मार्च 1667 हा किल्ला पूर्ण झाला होता. बांधकाम संघटनेचे अध्यक्ष हिरोजी इंदोलकर यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला बांधलेला आहे. 3 वर्षाचा कालावधी लागला होता हा किल्ला बांधण्यासाठी. त्या काळात जर सरकार स्थापन करायचं असेल तर समुद्रावर ज्याचा अधिकार असेल तोच त्या काळात सरकार स्थापन करू शकत होता. आणि आपण या किल्ल्यामध्ये छोटे छोटे मंदिरं वगैरे दाखवलेले आहेत, विहिरी वगैरे दाखवल्या आहेत. हा किल्ल्यात जाण्याचा रस्ता आहे, हा महाद्वार आहे, हा नगरखाना आहे आणि हनुमंतांचं मंदिर आहे, जरीमारी आईचं मंदिर आहे आणि शिवराजेश्वर मंदिर आहे, तुळशी वृंदावन आहे. या बाजूला गुप्त दरवाजा आहे आणि या बाजूला दूधबाव आहे, भगवती मंदिर आहे, साखरबाव आहे, दहीबाव आहे आणि झेंडा बुरुज आहे. महादेवाचं मंदिर आहे आणि भुयारी मार्ग आहे. या साईडला महापुरुषांचं मंदिर आहे आणि हा मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा ठसा आहे. या बाजूला तलाव आहे, हा बाजूला खराब तलाव आहे आणि इकडे घरे वगैरे दाखवलेले आहेत आपण. हा गेल्या वर्षीपासून आम्ही करतो हा आणि अंदा बी केलेला आहे आम्ही. नाही प्रॉपर म्हणजे आता किल्ला तुम्ही आता बनवला तर त्या किल्ल्यावर नाही आम्ही हा आमचा बनवण्याचा प्रयत्न केला आणि अत्यंत सुंदर झालेला आहे आमच्याकडून आणि असंच आम्ही प्रयत्न करत राहू आणि येणाऱ्या पिढीला सांगत राहू की महाराज आपल्या मनामध्ये जिवंत राहिलं पाहिजे. त्यांचे विचार जिवंत राहिले पाहिजे आपल्या मनात, तेव्हा पुढचा थोडा काही विचार आताची पिढी डेंजर मोबाईलमध्ये अटकलेले आहे, त्यात मी बी आहे. जसं आता याच प्रकारचा जसं समुद्री जे किल्ले आहेत, जसं अलिबागचा आहे, जसं तुम्हाला जंजिराचा आहे, पद्मदुर्ग आहे, मग आता तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याची का निवड केली? कारण का हा किल्ला म्हणजे नौदलासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. त्या काळात जे व्यापार व्हायचे समुद्र मार्गाने, त्यासाठी ते व्यापारी ब्रिटिश वगैरे असायचे, ते आपल्या मराठी माणसांना त्रास द्यायचे, त्यासाठी हा किल्ला बांधलेला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम. आई भवानी शक्ती दे, मुक्ती दे. मित्र अशा प्रकारे आता मांगरुळ गावात आपण दुसरा किल्ला बघायला झाला. पण तो पण किल्ला एकदम टॉपचाच आहे. साईज बघा कशी जो किल्ला तुम्ही बांधलाय, तुम्ही एकटे बांधलाय का तुमच्या सोबत कोण आहे? मामा त्यांनी मदत केली. काय देते आपण सिंहगडाचीच म्हणजे बांधायचं का ठरवलं? माझं हर वर्षी किल्ला असतो म्हणजे पण छोटा असतो, पण आता या वर्षी भाचा बोलला की मामा बनव मोठा देव आपण नाव देतो. ओके ओके. दरवर्षी माझा चांगलाच असतो पण छोटा असतो आणि तो शोकच आहे मला म्हणजे किल्ला बनवायचा. ओके ओके. नाही तुमच्या घरचेच मंडळींनी सर? ओके ओके. नाही मग सिंहगडाविषयी काही तुम्हाला आधी माहिती होती का? नाही, मी मोबाईल मध्ये बघून बनवतो. नाही तुम्ही सिंहगडावरती गेले होते? नाही, सिंहगड बघितला नाही, खाली फोनवर बघून माहिती घेऊन, इंटरनेटवरती माहिती घेऊन, मोबाईलवरती माहिती घेऊन, चित्रावरून तुम्ही बनवला. ओके. मग हे बनवण्यामध्ये तुमच्या घरचे तुमचे मदत केली? या 2 मुली 3 मुली होत्या. बरं तुम्हाला काय असं वाटतं की याच्यामध्ये जे साहित्य तुम्ही वापरलंय ते म्हणजे पर्यावरणपूरक असं आहे का? पर्यावरणावरती काही परिणाम करत असं प्लास्टिक? बॅनर नाही. नाही यामध्ये जे वापरलंय तुम्ही काय कशाचा वापर केला? माती, विटा. माती आणि विटा. ओके. ऑइल पेंट वगैरे कुठं वापरला नाही? ऑइल पेंट नाही, तो कलर. थर्माकोल नाही? नाही. ओके. हे पुठ्ठा आहे ना? ठीक आहे. तुम्ही तरी म्हणजे चांगला प्रयत्न केला आहे की किल्ला बनवण्याचा. एक विशेष म्हणजे पर्यावरणाला ज्या साजेशा ज्या गोष्टी आहेत, जसं आपल्याला माहीत आहे तर प्लास्टिक आहे किंवा थर्माकोल आहे, या गोष्टीमुळे आपल्याला बऱ्याच अडचणी तयार होतात. म्हणजे आपल्या नाल्या गटार थांबणे, त्यापासून आजार निर्माण होणे, प्लास्टिकचं सुद्धा ते विसर्जित होत नाही लवकर आपल्या जमिनीमध्ये. आणि मग त्यावेळेस काय होतं की ह्या साऱ्या समस्या आपल्या ज्या संस्कृती आहे त्या संस्कृती जपल्या पाहिजे.
पण त्या पर्यावरणाला अनुसरून आपण त्या संस्कृती जपल्या पाहिजे, जेणेकरून आपण जे काही बांधलं तर त्याला पर्यावरणाला त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. आणि म्हणून आपल्या ज्या संस्कृती जपण्याकरता आपण ज्या नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याचाच आपण वापर केला पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही जास्तीत जास्त ह्या नैसर्गिक गोष्टीचा त्यात वापर केला आहे. जसं लाकूड असेल, माती असेल, विटा, सिमेंटचा तुम्ही वापर केलेला नाही याच्यामध्ये. ओके, पुठ्ठ्याचा तुम्ही वापर केला आहे. तर खूप चांगल्या प्रकारे यांनी प्रयत्न केला आहे. हां, विशेष म्हणजे गवताचा सुद्धा त्यांनी वापर केला आहे छत बनवण्याकरता. तसंच अजून फक्त तुम्ही खाली ते टाईल्स तेवढा वापर केला आहे. माऊली ठेवायला ते हां, भिजते वगैरे पुठ्ठे असल्यामुळे. आता आपण कुठे चाललो माहिती आहे का? काकडोल गावात चाललो. कडक किल्ला आहे, जसं मागच्या व्हिडिओमध्ये बोललो तुम्हाला, जाम मोठा बनला आणि एकदम डिटेलमध्ये वर्क केलेला. जाऊन दाखवतो तुम्हाला काय नक्की विषय आहे. तर चला मित्र, ब्लॉग लास्ट परत बघा, कारण आत्ता आपण चाललो काकडोल गावात मोठा किल्ला बघण्यासाठी. तर ठीक आहे, ब्लॉग लास्ट परत बघा ना. आपल्यासोबत भाई पक्की मोठी गँग आहे. आता ही तुम्हाला वाटेल पक्की मोठी 3 जण आहेत, पण विषय असा आहे की 4 गाड्या पुढे अजून झेल्यात. समजेल तुम्हाला, विषय टॉपचा आहे. आणि मित्र, अशा प्रकारे आता मांगरुळ गावात आपण दुसरा किल्ला बघायला चाललो. पण तो पण किल्ला एकदम टॉपचाच आहे. साईज बघा कशी, कडक असा किल्ला बनले, सिंहगड बनवले. कडक बनवले पण. जो किल्ला तुम्ही बांधलाय, तुम्ही एकटे बांधलाय का तुमच्या सोबत कोण आहे? मामा त्यांनी मदत केली. बरं, मग सिंहगडाची तुम्ही काय म्हणजे चॉईस केली? मामाला विचारा ना. या ना तुम्ही, या जिथे आपण सिंहगडाचीच म्हणजे बांधायचं का ठरवलं? माझं हर वर्षी किल्ला असतो म्हणजे, पण छोटा असतो. पण आता यावर्षी भाचा बोलला की मामा बनव मोठा, देव आपण नाव घेतो. ओके ओके, दरवर्षी माझा चांगलाच असतो, पण छोटा असतो. आणि तो शोकच आहे मला म्हणजे किल्ला बनवायचा. ओके ओके. नाही, तुमच्या घरचेच मंडळींनी सर. ओके ओके. नाही, मग सिंहगडाविषयी काही तुम्हाला आधी माहिती होती का? नाही, मी मोबाईल मध्ये बघून बनवतो. नाही, तुम्ही सिंहगडावरती गेले होते? नाही, सिंहगड बघितला नाही. ओके, खाली फोनवर माहिती घेऊन, इंटरनेटवरती माहिती घेऊन, मोबाईलवरती माहिती घेऊन, चित्रावरून तुम्ही बनवला. ओके. मग हे बनवण्यामध्ये तुमच्या घरचे तुमचे मदत केली? 3 मुली होत्या. बरं, तुम्हाला काय असं वाटतं की याच्यामध्ये जे साहित्य तुम्ही वापरलंय ते म्हणजे पर्यावरणपूरक असं आहे का? पर्यावरणावरती काही परिणाम करत? जसं प्लास्टिक बॅनर नाही. नाही नाही, यामध्ये जे वापरलंय तुम्ही काय काय कशाचा वापर केला? माती आणि विटा. ओके. ऑइल पेंट वगैरे कुठे वापरला नाही? ऑइल पेंट नाही, तो कलर. थर्माकोल नाही? नाही. ओके. हे पुठ्ठा आहे ना? ठीक आहे. तुम्ही तरी म्हणजे चांगला प्रयत्न केला आहे की किल्ला बनवण्याचा. एक विशेष म्हणजे पर्यावरणाला ज्या साजेशा ज्या गोष्टी आहेत, जसं आपल्याला माहीत आहे तर प्लास्टिक आहे किंवा थर्माकोल आहे, या गोष्टीमुळे आपल्याला बऱ्याच अडचणी तयार होतात. म्हणजे आपल्या नाल्या गटार थांबणे, त्यापासून आजार निर्माण होणे,
प्लास्टिकचं सुद्धा ते विसर्जित होत नाही लवकर आपल्या जमिनीमध्ये. आणि मग त्यावेळेस काय होतं की ह्या साऱ्या समस्या आपल्या ज्या संस्कृती आहे त्या संस्कृती जपल्या पाहिजे, पण त्या पर्यावरणाला अनुसरून आपण त्या संस्कृती जपल्या पाहिजे, जेणेकरून आपण जे काही बांधलं तर त्याला पर्यावरणाला त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. आणि म्हणून आपल्या ज्या संस्कृती जपण्याकरता आपण ज्या नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याचाच आपण वापर केला पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही जास्तीत जास्त ह्या नैसर्गिक गोष्टीचा त्यात वापर केला आहे. जसं लाकूड असेल, माती असेल, विटा, सिमेंटचा तुम्ही वापर केलेला नाही याच्यामध्ये. ओके. सिंहगड किल्ला पुण्याजवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. सिंहगड किल्ला पुण्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 440 फूट उंचीवर आहे. गडावर जाण्यासाठी पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा हे 2 मुख्य दरवाजे आहेत. गडावर पोहोचण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत, ज्या चढायला साधारणपणे 1 ते 2 तास लागतात. महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला म्हणजे सिंहगड. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढणा असे होते. छत्रपती शिवाजीरायांनी इसवी सन 1648 मध्ये सिंहगड ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. तर मित्र, अशा प्रकारे मांगरूळ गावातून आता आपण निघतोय आणि कडक असे 2 किल्ले होते. एक सिंधुदुर्ग, तो तर नादच नव्हता, आणि त्याच्यानंतर आता सिंहगड, याला पण तोडच नव्हता. आता जज फुल टेन्शनमध्ये येतील की नक्की बक्षीस द्यायचा कोणाला, कारण भरपूर किल्ले असे एकदम टॉपलाच विषय होता. ठीक आहे, त्यांचं ते कामं करतील, आपलं आपण काम ब्लॉग दाखवण्याचा तुम्हाला 100% प्रयत्न चालूच आहे. फोन दोन्ही तापताना बंद होता आणि याला थंडा करून त्याला गरम करून टाकतो. ठीक आहे, मग काय, ब्लॉग लास्ट परत बघा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. आत्ता आपण कुठे चाललं माहिती आहे का? काकडोल गावात चाललं. कडक असा किल्ला आहे, जसं मागच्या व्हिडिओमध्ये बोललो तुम्हाला, जाम मोठा बनला आणि एकदम डिटेलमध्ये वर्क केलेला. जाऊन दाखवतो तुम्हाला काय नक्की विषय आहे. तर चला मित्र, ब्लॉग लास्ट परत बघा ना. आपल्यासोबत भाई पक्की मोठी गँग आहे. आता ही तुम्हाला वाटेल पक्की मोठी 3 जण आहेत, पण विषय असा आहे की 4 गाड्या पुरा अजून झेल्यात. समजेल तुम्हाला, विषय टॉपचा आहे. त्यांच्या म्हणजे उतारवय ते अनुकूल नसल्याने त्यांनी महाराजांना एक फक्त सजेशन दिलेलं की मला हे वातावरण सहन होत नाही, तुम्ही पुढे काहीतरी मला खाली काहीतरी बनवून द्या. त्यामुळे ते जो काचरमध्ये राजमाता जिजाऊंना तिथे एक राजवाडा बनवून दिला आणि तिथून हे जो खूप बुरुज आहे तिथून त्या खिंडीपर्यंत कोण ये जा करते, हे या खूप लढ्याचं वैशिष्ट्य होतं. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेला ज्यावेळेला जातोय रायगडावर ते ट्रेकिंग नुसार काय जातोय, कारण जे नाणे दरवाजे आहे त्या नाणे दरवाज्यातून जाताना शिवाजी महाराजांनी कोणता जे परिस्थिती सहन केली त्या परिस्थितीने जाण्याचा प्रयत्न आम्ही प्रत्येक वर्षी करतो. आणि हा नाणे दरवाजा जो आहे हा नाणे दरवाजा सिरकींनी बांधलेला होता. एक म्हणजे जो मुख्य दरवाजा आहे आणि हा नाणे दरवाजा, हा दोन्ही सिरकेंनी बांधलेला होता. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट जी महाराजांची होती ती काहीच नव्हती. तो जो नाणे दरवाजा आहे तिथे सिरकेंनी जो हे पालखी दरवाजा तो एक प्रोव्हाइड केलेला. त्याच्या पुढे जर आपण जाऊ 500 फूट तिथे मदार मोर्चे, तो मदार मोर्चा आता सध्या आहेच नाही. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही रायगड बघायला त्यावेळेला मदर मोर्चा जो आहे तो आहेच नाही. मदर मोर्चा का प्रोव्हाइड केला, कारण जे येणारी लोक त्यांना किमान तिथे जाऊन विश्रांती करावी त्यासाठी तो मदर मोर्चा प्रोव्हाइड केला. आणि त्या मदर मोर्चातून असा व्ह्यू होता वलसरूप खिंड. ही वलसरूप खिंड ज्या वेळेला बघाल तुम्ही त्यावेळेला तिचं लुक असं दिसतं ना, ज्या वेळेला तुम्ही विंटरमध्ये जाल, हिवाळ्यात जाल बघायला त्यावेळेला तिचा लुक असा असतो की खरंच मी रायगड अनुभवतोय. आणि त्याच्या पुढेच गेल्यानंतर महादरवाजा आहे. त्या महादरवाजाचं जे निर्मिती आहे महाराजांनी अशी केली की जी लाकडाची जी स्पॅन असायची, जो दरवाजा आहे तो तोडण्यासाठी लाकडाची जी स्पॅन आहे ते 3000 मीटर पर्यंत प्रोव्हाइड करायचे आणि 3000 मीटरने ते फोर्स प्रोव्हाइड करून तोडायचा प्रयत्न करायचा शत्रू. त्याच्यामुळे महाराजांनी त्या दरवाजाची जी आलिंगन आहे ते असे प्रमाणात केलं की तिथे जो 3000 त्यानंतर हे 2 बुरुज जे आहेत महादरवाजाचे ते जय आणि विजय, तिथे महाराजांच्या विजयाचा पराक्रम दिसून यायचा. प्रत्येक वेळेला तिथे ढोल ताशे आणि नगारे वाजायचे ज्या वेळेला महाराज कोणती लढाई जिंकून आले किंवा गनिमा कावा करून आले.
त्यावेळेला प्रजेला एक संदेश देण्यासाठी ते जय आणि विजय हे 2 बुरुज हे प्रोव्हाइड केलेले. त्याच्यानंतर महादरवाजाच्या पुढे तुम्ही जाल त्यावेळेला रायगडावर चढण्यासाठी तुम्हाला 3 रस्ते भेटतात. एक तर पालखी दरवाज्यातून राजवाड्याकडे जाणारा, दुसरा सदरेकडे जाणारा आणि तिसरा टकमक टोकाकडे. त्याच्यानंतर पुढे जाल तर आपल्याला बाजारपेठ आहे. आणि विशिष्ट रायगडाचं एक वैशिष्ट्य काय होतं, इथे 350 इमारती होत्या. शिवाजी महाराजांच्या काळात 350 इमारती होत्या. प्रत्येक जो सैन्य आहे, प्रत्येक त्यांचा जो म्हणजे विशिष्ट त्यांचा जो अधिकारी असेल त्याच्यासाठी वेगवेगळ्या ह्या होत्या, गोष्टी बनवलेल्या होत्या, राजवाडे बनवलेले होते किंवा अशा 350 इमारती होत्या. आणि त्या 350 इमारतीमध्ये अजून आता हयात नाहीयेत. ज्या वेळेला शिवप्रतिष्ठानचे जे हे जातात, इतिहासकार जातात किंवा काय जातात, जी समुद्र सपाटीपासून रायगडाची हाईट आहे ती 2800 फूट आहे. आणि जो आपला टकमकटक आहे तो 2000 फूट आहे. ज्या वेळेला तुम्ही रायगड चढायला जाता त्यावेळेला तुम्हाला 3 रस्ते भेटतात. एक तर तुमचा रोपवे आहे, दुसरा नाणे दरवाजा. नाणे दरवाजा हा शिवकालीन दरवाजा आहे. तो एकच दरवाजा असा होता की जिकडे रायगडावर जाण्यास का तिकडे काहीच वस्ती राहिलेली नाही किंवा त्या वस्तीचं काही अनुकरण आपल्याला कोण देतच नाही. कारण आपल्याला फक्त काय भेटलंय, जे हयात आहे तेवढंच आपल्याला माहिती आहे. आणि हा दुसरा चौथा जो आहे तो हिरकणी कडा. हे असे 4 कडे आहेत आणि ह्या 4 कड्यांचं वैशिष्ट्य प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाऊ की भवानीगडा. भवानीगडाच्या इकडे ज्या वेळेला येत आहे तुम्ही त्यावेळेला तुम्ही बाजारपेठ होऊन येत आहे. ह्या बाजारपेठाचं पण एक वैशिष्ट्य आहे, सगळ्या प्रकारचे लोक यायचे तिथे. आणि त्या बाजारपेठा आहेत त्या टोटल 22 असायच्या, 11 या साईडला 11 त्या साईडला, जेणेकरून मतभेद न व्हावा. आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे ते बॅक साईडला असायचं आणि जे व्यापार करायचं ठिकाण आहे ते फ्रंट साईडला असायचं. अशी बाजारपेठ होती. आणि हे जगदीश्वराचं मंदिर जे आहे, हे जगदीश्वराचं मंदिर एखाद्या मस्जिदीसारखं आपल्याला वाटतंय, बरोबर. त्याचं कारण का की त्याचं वैशिष्ट्य असं की शत्रू जरी वरती आला तर जगदीश्वराच्या मंदिराला काय होता कामा नये. माझा देव एकदम सुरक्षित राहायला पाहिजे. त्याच्यामुळे तो जगदीश्वराच्या मंदिराचा जो आकारणी ती लेआउट वगैरे ते तसं बनवलं गेलं. त्याच्यानंतर आपली समाधी आहे. समाधीबद्दल तर सगळ्यांना माहिती आहे. या ठराविक गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल खूप आपल्याला जाणीव आहे. आणि पुढे गेल्यानंतर ज्या वेळेला राज्याभिषेक होणार होता 1674 मध्ये त्यावेळेला राजमाता जिजाऊ संध्याकाळच्या वेळेस गडावर आलेल्या आणि गडावर येताच बघितलं की आपल्या राजाने आपल्या पोराने तलाव नवीन निर्माण केलंय. जे वडेश्वर मंदिराच्या साईडला ज्ञानसागराचं तलाव आहे ते जे बनवलंय त्याच्यामध्ये 7 नद्यांचं पाणी मिसळून ते तलाव निर्माण केलंय की राज्याभिषेकाच्या वेळेस तो जो तलावाचं पाणी आहे ते आंघोळीला यूज केलं जाईल. आणि जो वाघ दरवाजा आहे तो वाघ दरवाजाची पण आपल्याला माहिती होत नाही किंवा आपण जास्त जायचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत वाघ दरवाजा वगैरे हे खूप बघणं गरजेचं आहे. आणि रायगड जर तुम्हाला खरंच अनुभवायचं आहे तर तुम्हाला मिनिमम 5 दिवस लागतील. आपण 1 दिवसात जातो, 1 तासात चढतो, दुसऱ्या तासात खाली येतो. त्याच्याने आपल्याला काय महाराजांचा इतिहास कळणार नाही आणि काहीच कळणार नाही. जी वास्तुस्थिती बनवली ती तिची जी दिशा आहे ती ईशान्य दिशा का बनवली, जे महाराजांचं सदर आहे ते ईशान्य दिशेला का ठेवलं त्याचं पण कारण आहे. कारण ईशान्य दिशेला भगवान महादेवाचं जे हे ती ईशान्य दिशा होती आणि त्या ईशान्य दिशेने महाराजांनी ते बनवण्याचं ठरवलं. त्याच्यानंतर राजवाडा आहे. आपण आपले जे स्त्री आहेत आताचं जे म्हणजे युग आहे त्याच्यामध्ये कसं आहे, बायको नवऱ्याच्या आधी बोलते. पण महाराजांच्या काळात ज्या वेळेला सदर चालू असायची त्यावेळेला एकही राणी आपल्याला फोटोमध्ये दिसते की राणी साईडला बसली आहे, राजा सदरेवर बसले. हे असं काही नव्हतं. महाराणी ज्या असायच्या, ज्या मुख्य महाराणी त्या बॅक साईडला असायच्या सदरेच्या. कारण अनोळखी माणसाच्या पुढे येणं
हे स्त्रियांच्या म्हणजे त्यावेळेला ती त्यांची एक हेच होती की अनोळखी माणसाच्या समोर यायचंच नाही आहे. राणीने किंवा त्यांच्या ज्या दासी आहेत कोणीही यायचं नाही. आणि ज्यावेळेला सदर बसायची त्यावेळेला महाराजांच्या उजवी साईडला सिव्हिलियन्स असायचे. यांनी खूप बारकावे दाखवले. म्हणजे रायगड बघायचा असेल तर तुम्ही म्हणजे आताच्या सध्याच्या भाषेत तुम्ही ट्रॅकिंग करूनच जायला पाहिजे. आपण रोपवेवरून जातो आणि रोपवेवरून खाली येतो, तर त्यामुळे रायगड आपण काय असा बघितला म्हणजे तरी तो एकदा बघण्यासारखा नाही आहे. तुम्ही अनेक वेळा गेला त्यावेळेस तुम्हाला बरेच बारकावे तुमच्या लक्षात येतात. पण तरी यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे छान प्रकारे संपूर्ण बारकावे या रायगडावरचे इथं दाखवलेले आहेत. महाराज जिथं बसलेले आहेत, जिथं राज्यसभा वगैरे भरायची आणि त्यानंतर फक्त मला माहीत नाही त्यांनी कदाचित ते दाखवलं असेल तर फक्त मी हे बोलतो की ज्यावेळेस महाराज इथं बसायचे आणि दरबार ज्यावेळेस भरायचा तर एक माणूस जो व्यक्ती जो बोलतो त्याचा जो आवाज जातो तर इतक्या जर तो आपण अंतर जर बघितलं असेल जो आपला समोरचं जे आपला हे आहे नगरखान्याच्या समोरची बाजू जे महाराज बसण्याचं जे अंतर आहे तर एका व्यक्तीचा इथपर्यंत आवाज जाऊ शकत नाही. तर त्यामुळे एक इको पॉईंट जो आहे तिथे एक दगड ठेवलेला आहे बाजूला. ओके. तो कापलेला नाही. जर तुम्ही लक्षात केले तर महाराजांची ही समाधी आहे या साईडला इथं तो दगड त्यांनी प्लेन नाही केलेला आहे. हां बरोबर, सेंटर पॉईंटला तुम्ही बोलणार तर तुम्हाला एक आवाज शेवटच्या माणसापर्यंत आवाज जातो. एवढं त्याचं सायंटिफिकली त्याची रचना केलेली आहे. तोच फक्त मला इथे उणी भासली. नाही तर तुम्ही खूप छान प्रकारे याचं मांडणी केलेलं आहे. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव. किल्ला बनवलाय तर हा किल्ला कोणता बनवलाय? राजगड बनवलाय. ओके. राजगड तुम्हाला सांगितलं होतं का कोणी राजगड किल्ला बनव? नाही तुम्ही स्वतः चॉईस केला? हो. बरं, तुमच्यापैकी कोण राजगडला गेलेला आहे? नाही. तुम्ही किल्ला बघितलेला नाही? बरं, मोबाईलवर बघितलं. ठीक आहे, चालेल. याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरलं आहे? माती, दगड, सिमेंट वापरलं आहे. हां. ओके. आणि त्याच्यावरती तुम्ही हे कलर कोटिंग गेरू मारला आहे का? हां. गेरू ब्लॅक व्हाईट कलर मारले. ओके. ठीक आहे. म्हणजे तुम्ही किती जणांनी बनवला? 6-7. 10-12 जण आहे. ओके. 7 आहे. 6 जणांनी. मग याच्या सिमेंटच्या खाली काय माती आहे काय? माती आहे. त्याला सिमेंटचं कोटिंग केलंय? गेरूचं म्हणजे माती टाकून गेरूचं कोटिंग केलेलं. माती टाकून गेरूची कोटिंग, पण सिमेंट आहे ना त्यामध्ये? सिमेंट पण असं वरवरनं मारले. हां, सिमेंटचं पाणी आहे वाटतं फक्त त्याला मारलेलं. ठीक आहे. ॲक्च्युली काय आहे की आपला किल्ला बांधणी करता आपण म्हणजे निसर्गामध्ये जे घटक आहेत ते डिझॉल्व झाले पाहिजे. त्याचा कशालाही त्रास नको व्हायला. म्हणजे जसं आहे की थर्माकोल आपण वापरतो, प्लास्टिक वापरतो, अशा गोष्टीचा वापर न करता आपले सण उत्सव आपण साजरा केले गेला पाहिजे की जेणेकरून त्याचा त्रास आपल्यालाच होणार नाही आणि म्हणून आपली संस्कृतीसुद्धा जिवंत राहील. अशा प्रकारची आपण नेहमी म्हणजे आपले जेवढे सण उत्सव असतील, येणारे कुठले असतील, दुसरे पण असो, त्याकरता आपण जास्तीत जास्त पर्यावरणपूरक ह्या गोष्टी आपण वापरल्या पाहिजे की ज्या निसर्गामध्ये डिझॉल्व होऊ शकतात इझिली. म्हणून त्यामध्ये प्लास्टिक आहे, थर्माकोल आहे, सिमेंट आहे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस आहे, अशा गोष्टीचा आपण वापर केला नाही पाहिजे. लक्षात ठेवा. आता तुमचं वय लहान आहे, बरोबर आहे. तुम्ही आता ही सुरुवात केली, तुम्ही चांगल्या प्रकारे छान केलं. म्हणजे जेवढा तुमच्याकडून प्रयत्न होते तेवढा केला. तुम्ही अजूनही किल्ले जिथं बांधले असतील त्यांचीसुद्धा तुम्ही पाहणी करा. म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही आत्ता जे तुम्ही प्रयत्न केला आहे यापेक्षा तुम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकता. ओके. हां, तर सर्वांनी टाळ्या वाजवा यांच्याकरता. हां, नमस्कार. आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतभूमी ही सर्वांची एक देवभूमी म्हणून ओळखल्या जाते. भारताच्या या इतिहासामध्ये अनेक क्रांती लढाया झाल्या, परत विस्थापन झाली आणि अनेक धर्मांची विचारांची देवाणघेवाणसुद्धा या भारतभूमीमध्ये झाली आहे. या संपूर्ण भारतामध्ये जेवढी व्यवस्था राज्यकर्ते येऊन गेलेत, जेवढे राजे रजवाडे झालेत,
ज्यांनी विशाल महाल बांधलेत, कोणाचे राजवाडे महान झालेत. आपल्या भारताच्या इतिहासाला अगदी उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत, पूर्व आणि पश्चिमपर्यंत संपूर्ण इतिहास आपला एक सुवर्ण इतिहास या जगामध्ये आहे. आणि अशातच महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये जो बेसाड नावाचा खडक आहे, या बेसाड नावाच्या खडकामध्ये अनेक प्रकारच्या आपल्याला माहीत आहे लेणी निर्माण झालेत, किल्ले निर्माण झालेत. आणि या लेणी आणि किल्ल्याचा इतिहास या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अजरामर झालेला आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे, मौर्य साम्राज्य असो, सातवाहन साम्राज्य असो, चोल असो, चालुक्य असो, कदंबर असो, यादव असतील, त्यानंतर शिवछत्रपतींनी ज्या परकीय आक्रमणाचा सामना करून आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक स्वराज्य निर्माण केलं. आणि ह्या स्वराज्य निर्माण करत असताना या महाराष्ट्र मुलखातील असलेल्या 12 बलुतेदार ज्या जाती आहेत, त्या सर्व जाती मिळून एक स्वराज्य निर्माण केलं. त्या सर्वांना सोबत घेऊन जी जुलमी सत्ता होती, त्या जुलमी सत्तेला सुरुंग लावून या महाराष्ट्रामध्ये या महाराठी राज्याचं एक स्वराज्य निर्माण केलं. आणि हा इतिहास सुवर्णाक्षरात लिहावा अशा प्रकारचा हा इतिहास या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडला आहे. आणि म्हणूनच ही जी परंपरा आहे, इतिहासाच्या ज्या किल्ल्याची जी परंपरा आहे, आज आपण लहान असताना सर्वजण लहान मुलं आपल्या घरोघरी किल्ले निर्माण करत होते, परंतु आज या आधुनिक जगामध्ये मोबाईलच्या युगामध्ये आपण कुठेतरी हरवत चाललो आहे. आपला इतिहास कुठेतरी पुसला जातो आहे. आणि मग हा इतिहास पुसला जाऊ नये, आमचे काही मित्र आहेत की त्या मित्रांनी हे सर्वांनी एकत्रित येऊन आणि ही परंपरा या कल्याणच्या एरियामध्ये, आमच्या नेवालीच्या एरियामध्ये, मांगरूळ असेल, काकडवाल असेल, आजूबाजूचे जे गाव असेल, तिथं एक परंपरा चालू केली. आणि ही जी परंपरा आहे सतत चालू राहावी म्हणून आमचे जे मित्र आहेत, या मित्रांनी जो उपक्रम आता राबवण्याकरता घेतला आहे, तर त्या उपक्रमाविषयी माहिती आमचे जे मित्र आहेत ते आपल्याला देतील. जय शिवराय मित्र, आपण आपल्या मलंगी परिसरात हा दुसरा वर्ष आहे की आपण किल्ले स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश एकच आहे की आपली महाराष्ट्राची संस्कृती जी आहे, ती दरवर्षी आपण दिवाळीमध्ये किल्ले बनवायचो. आमच्या लहानपणी आम्ही बनवायचो, पण आता ते कालांतराने ती आता नाहीशी होत चालली आहे. म्हणजे आत्ता मध्य पिरियडमध्ये असं झालं का ते रेडीमेड किल्ले यायचे, आता तेही बंद झालेत. आणि त्यामुळे आता येणाऱ्या नव्या पिढीला महाराजांच्या इतिहासाबद्दल जी माहिती भेटायला पाहिजे ती भेटत नाही. आणि जी किल्ले बनवण्यापासून जी माहिती भेटते तो एक सोपा पर्याय आहे. किल्ले बनवता त्याचा माहिती घेऊन त्याबरोबर ते काम करताना ती मुलं त्याच्यामध्ये रंगून जातात. ही आपली संस्कृती आहे. या संस्कृतीचा पुनरुज्जीवन करण्यासाठी किंवा आपण हा उपक्रम पुढे नेऊन आपला महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा उपक्रम आहे. या स्पर्धेसाठी आपण बक्षीससुद्धा आपण देतो आहे. प्रत्येक संघाला आपण त्यांचा सन्मान करतो आहे. आणि जसं पहिल्या संघासाठी आपण 33,333 रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी आपण 22,222 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 11,111 रुपये आपण बक्षीस म्हणून त्यांना आणि चषक देऊ करतो आहे. सहभागी जसे या स्पर्धेमध्ये ज्या सर्व संघांनी सहभाग घेतला आहे त्यांचा मनापासून मी आभार मानतो आहे. आणि येणाऱ्या कालामध्ये पण असेही याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपली किल्ले बनवण्याची ही परंपरा आहे ही पुढे नेण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा. कारण हे एकट्याने शक्य नाही आहे, आपण मिळून हे करणं जरुरी आहे आणि हे मिळूनच केलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि मित्र, अशा प्रकारे आजचे आपले किल्ले पूर्णपणे बघून झालेले आहेत आणि एकच नंबर होता. गेल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितले नसेल ते पण बघा, त्यात पण एकदम कडकच असा विषय होता ना. आजचे तर नेक्स्ट लेवलच होते, एकदम टॉपचे एकदम मोठे मोठे किल्ले होते आणि डिटेलिंगवर तर नेक्स्ट लेवल होता. आणि आता आपला बक्षीस समारंभ आहे, तो डेट तर तुम्हाला माहीतच असेल आणि प्रॉपर आता पप्पू दादांनी जशी डेट सांगली त्या डेटला आपला होणार आहे. ओके, आणि बक्षीस पण 3 आहेत, ते पण मोठे मोठे आहेत. तर 100% उपस्थिती दाखवा बक्षीस घ्यायला तरी, कारण ज्यांची किल्ले आहेत नावं होती त्यांना सर्वांना मानचिन्ह देऊन म्हणजे सन्मान केला जाईल त्यांचा. तर ठीक आहे मित्र, आजची व्हिडिओ आपण इथे थांबू. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता डायरेक्ट भेटता पुढच्या ब्लॉगमध्ये. चला मित्र, जय शिवराय.